सेवेकरी म्हणाले ते खरं आहे. या जगात महादेवाच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही. पण मग असं का घडलं असावं? कविताने तर सगळं जुळवून आणलं होतं. विराजने पालखी घेतली होती. तरीही सेवेची संधी समीरला का मिळावी? परमेश्वर आपल्याला संकेत देत असतो, पण आपण ते ओळखतच नाही. हर हर महादेव, हर 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 समीरची आई, हे दोघं जण एकत्र पूजेला बसणार याचा अर्थ कळतोय ना तुम्हाला? डू समथिंग. आता दोघांनी पालखीतला मुखवटा जपून उचला आणि इथे चौरंगावर स्थापन करा. नमः पार्वती पते हर हर महादेव. बसा. शालिनी, आपली अर्पिता किती सुरेख दिसते ना देवाची मनोभावे पूजा करताना. हो ना. खरं तर आपल्याला मूलबाळ नाही, पण अर्पिताला मिळणारा मान बघितल्यावर असं वाटतं की आपल्याच मुलीला हा मान मिळालाय. हो ना. हो. दोघांनी आता दक्षता घ्यायचेत आणि हात जोडायचे. हात जोडा, ध्यान करा. करा चरणकृतं वा कायजं कर्मजं वा.
नमः पार्वती पते हर हर महादेव. आधी महारुद्राची पूजा होईल आणि मग अभिषेक होईल. अभिषेकासाठी मी कच्चं दूध सांगितलं होतं, आणलाय ना? नाही, ते दूध पातेल्यात ठेवलं होतं, आहे म्हणजे रेडी आहे. इथे मागे ठेवलं, मी घेऊन येतो. तुम्ही नाही आणायचंय. ज्या मुलीला पूजेचा मान मिळालाय तिने आणायचंय. ती भाग्यवान मुलगी स्वतःच्या हाताने दुधाचं भांड घेऊन येईल. मी आणते. थांबा, आता नाही आणायचंय, मी सांगतो तुम्हाला कधी आणायचंय. भाग्यवान मुलगी माय फूट. हिच्या भाग्यावर अशी काट मारेन ना, हिची पूजा मी सक्सेसफुल होऊच देणार नाही. असं काहीतरी करेन की चाळीतले सगळे हिच्या अगेन्स्ट जातील. आई हो, विराज सर भरपूर रागवलेत वाटतं. तर रागात वरती गेले. जावे बापू, जावे बापू,